मित्रांनो, आपला भारत पुढे जातो आहे. जगातल्या सगळ्या देशांना फक्त भारताकडूनच अपेक्षा आहेत आणि याचे दोन उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. एक म्हणजे 2016 ते 2023 या 8 वर्षाच्या काळामध्ये निफ्टीने 8 वेळा पॉझिटिव्ह रिटर्न दिलेला आहे, जे स्वतः एक रेकॉर्ड आहे आणि अशी खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी भारत आणि चीनचं कंपॅरिझन करतो. चीन आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, खूप पुढे जातो आहे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या चीनचे काय हाल आहेत आज आपण ते बघूया. ज्यावेळेस लेमन ब्रदर्सचं क्रायसिस झालं त्यावेळेस चीनचा जो इंडेक्स आहे शांघाय कॉम्पोजिट तो 3000 होता आणि आपला निफ्टी पण त्यावेळेस 3000 होता. आज चीनचा शांघाय कॉम्पोजिट 3000च आहे, मात्र आपला निफ्टी 21800 वर येऊन पोहोचला आहे. तेव्हा मित्रांनो, मार्केट टाईम करण्याची चूक मात्र आता करू नका. इन्व्हेस्ट करा, इन्व्हेस्टेड राहा, म्युच्युअल फंडमध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि भारताबरोबर स्वतःची पण ग्रोथ करून घ्या. थँक्यू.